अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 प्रॉब्लेम नंबर 10 पहा. मग मित्रो, 10व गणित सांगत आहोत. हे आहे प्रॉब्लेम e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x अपॉन e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x. महत्वाचं प्रॉब्लेम आहे. इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x असं अपॉन e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x. पटकन लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. बस dy by dx is equal to आहे ना, क्वोशंट फॉर्म्युला लागते. सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट असं e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x. सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस first function into derivative of second e to the power 2x plus e to the power minus 2x असं upon second function whole square. बस या झाला तुमचं प्रश्नाचं उत्तर. चलो बोलो. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्ष द्या. dy by dx is equal to e to the power 2x plus e to the power minus 2x. e to the power इथं पहा, हा वाला डेरिवेटिव्ह याचा या लागल याचा काही टेन्शन नाही याचा. e to the power चा डेरिवेटिव्ह e to the power असं कोणाचा घेतला e to the power चा. 2x चा नाही घेतला तर 2x चा डेरिवेटिव्ह 2 मायनस e टू दी पॉवर चा डेरिवेटिव्ह e टू दी पॉवर. ठीक आहे. तर हे जशानं तसा कोणाचा घेतला e टू दी पॉवर चा घेतला. मायनस 2x चा डेरिवेटिव्ह नाही घेतला तर मायनस 2 बाहेर निघल आणि x चा डेरिवेटिव्ह 1 म्हणून याले असा कंस करायचा. ह्या झाला पहिला पद मायनस हे जशानं तसा मायनस e टू दी पॉवर मायनस 2x. पुन्हा e टू दी पॉवर चा डेरिवेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला e टू दी पॉवर चा. 2x चा नाही घेतला तर 2x चा डेरिवेटिव्ह 2 असा प्लस e टू दी पॉवर चा डेरिवेटिव्ह e टू दी पॉवर आहे ना. e टू दी पॉवर चा घेतला मायनस 2x चा नाही घेतला तर मायनस 2x चा डेरिवेटिव्ह मायनस 2x असं आहे. बा एवढं जर झालं असेल तर ह्या जशानं तसा e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x होल स्क्वेअर व्यवस्थित मांडा तर तुमचं व्हाय सोपं होऊन जाईल. dy by dx is equal to मन लावून e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x याले लागून आहे. मात्र डोकं कसं लावायचं. हा मायनस ना हा मायनस 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 प्लस. इथं लक्षात ठेवा 2 आहे इथं 2 आहे. 2 कॉमन निघला तो e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x असा कॉमन. ह्या e टू दी पॉवर 2x मायनस मायनस प्लस e टू दी पॉवर मायनस 2x हे एक तयार झालं. मायनस ह्या जशानं तसा e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x. मन लावून आहे का इथंही 2 आहे इथंही 2 आहे म्हणजे बा 2 बाहेर निघला तर या झाला तुमचा 2. आता राहिला कोण तर e टू दी पॉवर 2x प्लस मायनस मायनस e टू दी पॉवर मायनस 2x एवढा राहिला.
ह्या जशानं तसा e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x होल स्क्वेअर. आता हिशोब कसा लावायचा तर बा लक्षात ठेवा e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2 म्हणजे जसं हे आहे तसंच हे आहे. मान्य आहे. तुम्ही शिकले हो a गुणिले a म्हणजे a चा वर्ग म्हणजे ह्या गुणिले ह्या म्हणजे याचा वर्ग. पट्टे बस अळानी भाषेत विचार करा. सोपं साधं तर तुम्हाला खूप सोपं वाटेल. बस तर मग आता डोक्यात काय ठेवा इथं 2 आहे इथं 2 आहे. बाबा इकडं पाय या झाला dy बाय dx बरोबर या 2 काढला कॉमन. ठीक आहे. असा कंस करतो. या जसा आहे तसा या या गुणिले या म्हणजे याचा वर्ग. तो बा e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x याचा वर्ग. हा मायनस असं इथं पाय e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x. सांगायचं तात्पर्य जसा इथं आहे तसा इथं आहे म्हणजे या गुणिले या म्हणजे याचा वर्ग तर याचा वर्ग e टू दी पॉवर 2x मायनस e टू दी पॉवर मायनस 2x आणि कंसाचा वर्ग असं. ठीक आहे. भागीला ह्या जशानं तसा e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x कंसाचा वर्ग. भाऊ माय गोष्ट ऐक नाही तर सेटच नाही होईल. फक्त मी सांगतो तशा नजरेनं पाहायचं मग तर काही जमते. इथं का लिहू नाही ते नाही पाहायचं इथं का लिहू नाही ते नाही पाहायचं. मात्र याचा वर्ग मायनस याचा वर्ग याले मनाचं पहिला आणि याले मनाचं दुसरा म्हणजे पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. तर याचा नियम आहे एका कंसात दोघांची बेरीज एका कंसात दोघांची वजाबाकी. असं वाचत गेलं ना तर डोकं दुखून जाईल. याले पहिलं म्हणायचं याले दुसरं. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. तर बा आडाण्या माणसासारखं बोलत जायचं. काय बोलायचं ह्या 2 पटकन म्हणायचं एका कंसात दोघांची बेरीज. तर हे लिहायचं एका कंसात दोघांची बेरीज. काहीच नाही पाहायचं या अधिक या कारण हे सूत्र आहे. फक्त आमच्या स्टाईल मध्ये सांगत आहोत. तुम्ही स्टँडर्ड मध्ये शिकले असाल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. कधी नाही वापरता येत. असं जर लक्ष गेलं तर पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग तर एका कंसात दोघांची बेरीज. तर जशानं हा जशानं तसा हा जशानं तसा मधात प्लस आला असं. दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी तर ह्या लिहायचा e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x मायनस दोघांची वजाबाकी. ह्या लिहिला मायनस. आता ह्या लिहू तर मायनस न गुणलं सायन्सचे पोरं आहाव या मायनस होईल मायनस मायनस प्लस होईल म्हणजे e टू दी पॉवर 2x मायनस मायनस प्लस e टू दी पॉवर मायनस 2x. एवढं जर आपल्याला समजलं तर देवच पावला. मग e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर मायनस 2x कंसाचा वर्ग. झाला खेळ खतम. इथं पाय हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे ह्या कटला. इथं पायसीन तर हा प्लस न ह्या मायनस म्हणजे ह्या कटला. आता कसं पाहायचं तर पाय इथंच बसते. आता कसं शिकवत हा dy बाय dx बरोबर
e टू दी पॉवर 2x अधिक e टू दी पॉवर 2x शिकलो लहानपणापासून. एक न एक दोन, जसा इथं आहे तसा इथं आहे, म्हणजे ह्या अधिक ह्या एक न एक दोन. तेव्हा पहिले हे दोन लिहायचं, एक न एक दोन म्हणजे 2 e टू दी पॉवर 2x. एवढं झालं. इथं पाय जसा इथं आहे तसा इथं आहे, हाय ना. इथं मधात गुणाकार आहे, तर एक न एक दोन, तर 2 e टू दी पॉवर -2x असं. बोल पा, एवढं जर झालं असेल तर छेदात एवढा आहे, e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर -2x होल स्क्वेअर. विचार कसा करशील? बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8. भाऊ इथं उत्तर लिहून राहील, मग पाच बसू का खरा आहे का खोटा आहे. तर बा dy बाय dx इज इक्वल टू बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8. ठीक आहे. ह्या राहिला e टू दी पॉवर 2x, ह्या राहिला e टू दी पॉवर -2x भागीला मन लावून ऐकायचं e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर -2x चा वर्ग. बस एवढं जर झालं असेल तर आपण लहानपणी शिकलो का जर पाया इंग्रजीत बेस म्हणते, बेस जर सारखे असले तर घाताची बेरीज. तर बा लक्षात ठेवा, पट्ट पट्ट दिसायला पाहिजे. e टू दी पॉवर 2x -2x पाया सारखा असला, बेस सारखा असला तर घाताची बेरीज. तर मग e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर -2x चा वर्ग. 2x -2x म्हणजे 0. तर मग एवढं तर आपल्याला डायरेक्ट समजायला पाहिजे का बा बेस सारखा असला तर घाताची बेरीज 2x -2x म्हणजे 0 आणि e टू दी पॉवर 0 ची किंमत 1 होते, म्हणजे हा गेला. लक्षात ठेवा नियम e टू दी पॉवर 0 इज इक्वल टू 1 म्हणजे 8 भागीला e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर -2x होल स्क्वेअर. पहा मग इथपर्यंत आला 8 अपॉन e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर -2x होल स्क्वेअर. अजून याले सोपं करता येते भाऊ. आता पर्याय ना या थोडूसा मिटवतो, जास्त नाही मिटवत, फक्त y बरोबर लिहून आहे तेवढंच इथं मिटवत आहोत आणि हे डिफरन्शिएट बोथ साइड वर. तर बा आता लक्षात ठेवा का याले कसं सोडवतो. तर मला लक्षात ठेवा हा याचा वर्ग आहे. मी इथं व्यवस्थित मांडत आहो. 8 अपॉन असं e टू दी पॉवर 2x, e टू दी पॉवर 2x प्लस e टू दी पॉवर -2x याचा स्क्वेअर असा. यालेस कसं मांडता येते 8 अपॉन e टू दी पॉवर 2x. हा मायनस आहे तर घातांक सांगते इंडेक्स. हा मायनस आहे, याने खाली घेतला तर प्लस, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आणि याचा वर्ग. बोला क्रॉस मल्टिप्लिकेशन समजते. ह्या इकडं जाईल, हा इकडं गेला तर 2x इंटू 2x म्हणजे 4x घाताचाच गुणाकार होईल बा. तर कसं मांडता येते आता पर्याय नाही भाऊ. तुमच्यासाठी स्टेप मी आता तुम्ही पॉज करून पहा काय सांगून राहिलो. एवढं तुम्हाला सोडवा लागल म्हणून भन्नाट प्रॅक्टिस पाहिजे. हा इकडं गेला तर e टू दी पॉवर 4x, 2x इंटू 2x म्हणजे 4x प्लस 1 1 1 अपॉन e टू दी पॉवर 2x आणि याचा स्क्वेअर. ठीक आहे. आता हा स्क्वेअर यालेही द्यायचा आणि ह्या स्क्वेअर यालेही द्यायचा. तर कसं मांडता येते 8 अपॉन e टू दी पॉवर 4x प्लस 1 याचा स्क्वेअर भागीला याले मिटवतो, पर्याय नाही, या वाला e टू दी पॉवर 2x याचा स्क्वेअर. बे दोन्ही 4 म्हणजे बा का होईल 8 अपॉन समजते काय मोठा काढता e टू दी पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर. बे दोन्ही 4 e टू दी पॉवर 4x भागिले उलट गुणिले
ह्या जाईल वर्त, तर मग कसं मांडता येते? हा वर्त गेला तर 4x e to the power 4x e to the power 4x upon e to the power 4x plus 1 whole square असं आहे. आता आपण उत्तर चेक करू. तर मला लक्षात ठेवा कितवं आहे बा, तर 10वं आहे वाटते बहुतेक. 8 e to the power 4x upon e to the power 4x plus 1 whole square. इथपर्यंत तुम्हाला सोपं रूप देसाल तेव्हा कुठं 3 मार्क भेटाल. एवढी भन्नाट प्रॅक्टिस पाहिजे. म्हणून मित्र लक्षात ठेवा का जेवढं होईल तेवढा अभ्यास करा. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहून घ्या. 11वा प्रॉब्लेम पाहून घ्या. 11वा e to the power under root x plus 1 upon e to the power under root x minus 1. सुरुवात करत आहोत बघा. लेट y is equal to e to the power under root x plus 1 upon e to the power under root x minus 1. एवढं जर झालं असेल तर आपण रोज लिहून राहिलो डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy by dx is equal to derivative of असं लिहायचं आहे e to the power under root x plus 1 e to the power under root x minus 1. काय सांगता येते बात? dy by dx इथं कोशंट आहे, भागाकार आहे. शिकवला कोशंट फॉर्म्युला. सेकंड फंक्शन into derivative of first असं minus first function into derivative of second upon second function whole square असं बोला तर स्पीड वाढा. dy by dx is equal to e to the power under root x minus 1. पाहून घ्या. e to the power under root x plus 1 आहे म्हणजे पहिले याचा डेरिव्हेटिव्ह मग याचा डेरिव्हेटिव्ह e to the power चा डेरिव्हेटिव्ह e to the power चा डेरिव्हेटिव्ह e to the power कोणाचा घेतला? e to the power चा. अंडर रूट चा नाही घेतला तर अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 अंडर रूट त्याच्यात जे असेल ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिला जात नाही. प्लस 1 म्हणजे कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलास. या झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. मायनस या जशानं तसा बोल बा. इथं पाहिशील तर e to the power तर e to the power चा डेरिव्हेटिव्ह e to the power. ठीक आहे. या e to the power चा घेतला अंडर रूट चा नाही घेतला तर अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 अंडर रूट. इथं जे असेल ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिला जात नाही. मायनस 1 म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून गेला. बस एवढं लक्षात ठेवायचा. e to the power under root x minus 1 whole square. एवढं जर झालं असेल तर मन लावून ऐका काय सांगून राहिलो. e to the power under root x into 1 upon 2 under root x. e to the power under root x into 1 upon 2 under root x. म्हणजे ह्या टर्म कशी आहे बात? कॉन्स्टंट कॉमन आहे म्हणून ती बाहेर निघते. लिहिताना कसं लिहिणार आहे? e to the power under root x upon 2 under root x. समजलं काय? असं काऊन येते? अळानी भाषा समजते. एवढं एक एवढं म्हणून ह्या वर बसला असं आहे. ह्या बाहेर निघला तर ह्या राहिला
असा e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 या राहिला. जमलं. या राहिला म्हटल्यानंतर असं मायनस असं ह्या बाहेर निघला म्हणजे ह्या राहिला e टू दी पॉवर अंडर रूट x प्लस 1 अपॉन ह्या जशानं तसा e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 होल स्क्वेअर. हे झालं भाऊ तयार. कोणाबरोबर आहे तर इथून असा लिहून राहिलो dy बाय dx बरोबर. बरोबरच्या खाली बरोबर हे जशानं तसं e टू दी पॉवर अंडर रूट x अपॉन 2 अंडर रूट x असं. या मायनस न गुणा e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 हा मायनस झाला. मायनस प्लस मायनस अपॉन e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 होल स्क्वेअर. यानं या कटला मायनस 1 न मायनस 1 मायनस 2 आणि म्हणून तुमच्या डोक्यात आलं पाहिजे e टू दी पॉवर अंडर रूट x अपॉन 2 अंडर रूट x मायनस 1 न मायनस 1 म्हणजे मायनस 2 अपॉन e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 होल स्क्वेअर असा हाय बा. मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या दोन कटला उत्तर लिहून राहिलो. लक्षात ठेवा dy बाय dx इज इक्वल टू हा वाला मायनस तर इथं लिहिला मायनस. त्याच्यानंतर हा लिहून राहिलो e टू दी पॉवर अंडर रूट x ह्या लिहित आहोत अंडर रूट x इनटू e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 होल स्क्वेअर. हेच तुमचं उत्तर पाहिजे. टॅली करून घेऊ लागल्यास लक्षात ठेवा कितवा हाय बात 11. ठीक आहे 11 मायनस e टू दी पॉवर अंडर रूट x अपॉन अंडर रूट x इंटू e टू दी पॉवर अंडर रूट x मायनस 1 होल स्क्वेअर. जसं पाहिजे तसंच उत्तर आहे आपलं. 11वं गणित झालं. याच्यानंतर 12वं पाहून घ्या. 12वं गणित सांगून राहिलं लॉग ऑफ tan क्यूब x sin टू दी पॉवर 4x इंटू x स्क्वेअर प्लस 7 टू दी पॉवर 7. मित्र लक्षात घ्या लॉगचं फंक्शन आहे. मनात कधी आणू नका का जड जाईल. ज्या वेळेस लॉग लागून असलं तर लक्षात ठेवा लॉटरी लागली. याही व्यतिरिक्त लॉगचा स्पेशल टाइप आहे तुम्हाला. ज्या वेळेस आपल्या मनाला वाटलं बघा फंक्शन कठीण आहे जड आहे त्याने लॉग लावा तो सोपा होईल. मनात आलं तरी लावता सोपं असलं तरी लावता येते. कठीण असलं तरी लावता येते. सोपं असलं तर अजून सोपं करते आणि कठीण असलं तर निर्वातपणे सोपा करतो. हे पॉवर आहे या लॉग मध्ये. तर मग कसं लिहायचं बा तर लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ tan क्यूब x sin टू दी पॉवर 4 x स्क्वेअर प्लस 7 टू दी पॉवर 7. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे बघा लक्षात ठेवा का जोपर्यंत पूर्ण पद सोपं होत नाही पूर्ण टर्म सोपी होत नाही आता डेरिव्हेटिव्हची स्टाईल बदलणार आहे का नुसतं सिंप्लिफिकेशन करत आणायचं आणि लास्ट स्टेजवर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे येणार आहे पुढं टाइम. जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही का सहज आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो तोपर्यंत त्याला सोपे रूप द्या. बस जिंकले तुम्ही. y इज इक्वल टू बाय हाय एक फंक्शन ना हाय एक फंक्शन म्हणजे तीन जण आहेत. तुम्ही शिकले हो लॉग a इंटू बी 8व्या वर्गात आहे. लॉग a इंटू बी इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग बी. असं काही बांधून नाही का दोनच पाहिजे. 3 असले तर 3 डाव बेरीज 4 असले तर 4 डाव बेरीज. समजलं का. मग इथं पाय लॉग a b c तर इथं कसं मांडता येते लॉग tan क्यूब x प्लस लॉग sin
टू दी पावर 4 प्लस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 टू दी पावर 7. ठीक आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह होत नाही, लक्षात ठेवता. पुन्हा सोपं रूप द्या. तुम्हाला शिकवलं लॉग m चा घात n m टू दी पॉवर n इक्वल टू या खाली उतरते, पूर्णच्या पूर्ण खाली उतरतो. लॉग ची पॉवर आहे ही, तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि या लॉग ची ही पॉवर आहे, मात्र या लॉगला पण नाचवणारा आहे, त्याचं नाव आहे लिमिट. एकमेव अशी पॉवर आहे याच्यात की जो लॉगला पण बाहेर काढतो. येईल तेव्हा पाहू कंटिन्युटी मध्ये. हा घात खाली उतरला 3 लॉग x, घात खाली उतरला. ठीक आहे. 3 लॉग tan x आहे, सॉरी, प्लस हा 4 खाली उतरला लॉग ऑफ साइन x. ठीक आहे. ह्या डोक्यावरचा 7 खाली उतरला लॉग x स्क्वेअर प्लस 7. बोल पा. एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे. एवढं जर झालं असेल तर अजून सोपं होत असेल तर करायचं. झाला, पूर्ण सिंप्लिफाय झाला. आता तुम्ही लिहा डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy by dx is equal to, सुई झप लिहायचं तिथं काही डोकं लावायचं काम नसेल तिथं. 3 log tan x प्लस 4 log sin x प्लस 7 log x स्क्वेअर प्लस 7. माहितच आहे आपल्याला dy बाय dx ह्या वाला याले लागल, ह्या वाला याले लागल, ह्या वाला याले लागल. सर्वांना माहित आहे डेरिव्हेटिव्ह. मग विचार कायले करायचा, लवकर लवकर लिहायचं. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 log sin x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 log x स्क्वेअर प्लस 7. बरोबर. dy बाय dx इज इक्वल टू, शिकवलं म्या का बा डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट असेल तर तो बाहेर निघते. म्हणजे 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ tan x प्लस ह्या कॉन्स्टंट आहे, बाहेर निघला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन x. हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघला लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. पाय मग आता कसं समजते. dy बाय 3 जर पहिले व्हिडिओ ऐकले असेल तर आज तर तुम्ही धावसाल. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, लॉगचा घेतला, टॅनचा नाही घेतला तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. बरोबर. कोणाचा घेतला, टॅनचा घेतला, x चा नाही घेतला, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. x चा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून आपण लिहत नाही. प्लस या 4 जशानं तसा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. साइन आहे ना, कोणाचा घेतला, लॉगचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागतो. x चा डेरिव्हेटिव्ह 1 होते म्हणून लिहत नाही. दुसरा कोणता पद असतात इफेक्ट झाला असता त्यावेळेस घेतलंच असतं, लक्षात ठेवा. प्लस 7 log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7. आता समजायला लागलं log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहिलं. आता आतल्याचा डेरिव्हेटिव्ह तर x वर्गाचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 7 म्हणजे कॉन्स्टंट आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा. ठीक आहे. याले सोपं रूप द्या. dy बाय dx इज इक्वल टू 3 1 अपॉन tan म्हणजे cot.
cot x sec square x जशानं तसा प्लस 4 cos upon sin म्हणजे cot प्लस 7 दोन्ही 14 अपॉन ह्या x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता पाय मी इथं लिहून राहिलो रे बा. लक्षात ठेवायचं काय सांगून राहिलो. dy बाय dx इज इक्वल टू 3 असं. कॉट म्हणजे काय रे बा. कॉस भागिले साइन. शिकले लहानपणी 10व्या वर्गात कॉस x अपॉन साइन x. सेक म्हणजे काय होते 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस याचा वर्ग आहे म्हणून याचा वर्ग असं प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 असं आहे. पाय बाबा ह्यानं ह्या तो कटला. जमलं का नाही. यक तो कटला. वर तर काहीच नाही म्हणजे यक राहिला. म्हणजे 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू ह्या वाला 3 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक x असं. ठीक आहे. इथं दोन पैकी एक कटला म्हणजे एक राहिला. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक प्लस 4 cot x ह्या वाला प्लस ह्या वाला 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. मित्रो हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे. मग पाहून यावं आपण एक डाव 12वं गणित 12वं. समजते का. ठीक आहे. 3 cosec x sec x प्लस 4 cot x अपॉन 4x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. मित्र लक्षात ठेवा तुमच्या उत्तर पत्रिकेत लिहून आहे 6 cosec 2x एवढं पण. ठीक आहे. प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 हे दोन्ही बरोबर आहे. हे आपलं असं आलं पुस्तकाच्या उत्तर पत्रिकेत असं देऊ नये. हे रॉंग आहे. होऊ नाही शकत कारण 2x येतच नाही. sin 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x cos x. cosec चा तर मी नाही बालपणापासून ऐकला. बोल बा समजलं का. हे 100% ॲक्युरेट हा. लक्षात ठेवा. तुमच्या ज्या चुका आहेत पुस्तकातल्या प्रिंट मिस्टेक ते सांगत आहो. म्हणजे 12वा प्रॉब्लेम झाला. आता पाहून घे 13वा. पहा मित्र 13वा प्रॉब्लेम सांगता log ऑफ √1 मायनस cos 3x अपॉन 1 प्लस cos 3x. लिहायचं कसं हो. एकच मेथड आहे सोल्युशन. लक्षात ठेवा लेट y इज इक्वल टू log ऑफ √1 मायनस cos 3x अपॉन 1 प्लस cos 3x. ठीक आहे मित्रो. कांदेव नाही का. काही जण काय करतात बघ काही विद्यार्थी मित्र का बा लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेते 1 अपॉन एवढं पद लिहिते. पुन्हा अंडर रूट म्हणजे हाफ. पुन्हा त्याले कोशंट फॉर्म्युला खूपच कठीण होते. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक काही नाविन्यपूर्ण नाही. तुम्ही खूप शिकले आहे. 9 क्लास मध्ये तुम्हाला आहे का नाही वर्गामध्ये शिक्षकांना शिकवलं असेल त्याचं नाव आहे रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन मराठीत याला परिमेयकरण म्हणतात. हे ठीक आहे बघा त्यावेळेस डोक्यावरून गेलं असेल. ठीक आहे. डोक्यावरून जायचं माझ्या विद्यार्थ्याच्या नाही जात कारण मी सांगतोच त्या लेवलनं का डोक्यात बसलं पाहिजे. तर बा परिमेयकरण रॅशनलाइज बाय बोगस आहे काहीच नाही. डिनॉमिनेटरले 5 प्लस असला तर तेवढ्यानंच तेवढंच मायनस घ्यायचं. मायनस न गुणाचं मायनस न भागाचं. ठीक आहे. जेव्हा तेच पद केव्हा केल्या जाते याले महत्व आहे. केव्हा करायचं आणि केव्हा नाही करायचं. पाय इथं 1 आहे cos 3x आहे. इथं 1 आहे cos 3x.
म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, ठीक आहे, तेच जर पद असले, दोन्ही ठिकाणी प्लस प्लस असतं तर कटलं असतं, दोन्ही ठिकाणी मायनस मायनस असतं तरी कटलं असतं. म्हणजे 100% एका जागी मायनस देईल तर दुसऱ्या जागी प्लस देईल. अशा वेळेस माय ट्रिक कान देऊ नये का, रॅशनलायझेशन सर्वात बेस्ट आहे ना, शॉर्ट करते, सोपं करते आणि सिंपल बनवते. लक्षात ठेवा काय करायचं आणि डिनॉमिनेटरले पाहायचं कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये याच्यातच नाही हो, कोणत्याही चॅप्टरच्या. बस एवढं करा, तुमचं त्रास कमी होईल. खूपच तुम्ही म्हणसाल सर क्या बात आहे, ह्या असं बयाला सारखं भरकन लिहूनच टाकायचं. बस काही डोकंच नाही लावा लागत ना हो. इथं 5 प्लस आहे एवढंच घ्यायचं, प्लस असला तर मायनस घ्यायचा. याले म्हणते गुणन आणि याले म्हणते भागणं. म्हणजे बा अर्थबोध या झाला का खाली पाहायचं डिनॉमिनेटर मध्ये प्लस असला तर मायनस घ्यायचा, मायनस असला तर प्लस घ्यायचा. तेवढ्याच पदानं गुणाचं, तेवढ्याच पदानं भागाचं. दिस इज रॅशनलायझेशन. झालं का नाही एका मिनिटात क्लिअर? ठीक आहे, याले म्हणते रॅशनलायझेशन. पाय आता कसा खेळ होते अजून एक सांगतो. तुम्ही आहे ना स्टँडर्ड भाषेत शिकले, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. माया गुरुनं मला कसं शिकवलं, दिस इज द फर्स्ट टर्म, दिस इज द सेकंड टर्म. इंग्रजी बोलता येते असं काही नाही, ऐकताच ना फिजिक्स मध्ये. फर्स्ट टर्म दिस इज सेकंड टर्म है ना, याले पहिला म्हणते, याले दुसरा म्हणते. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. तर बा लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं जर तुम्हाला माहित असेल तर सहज लावता येईल. आहे ना, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. तर एका ब्रॅकेट मध्ये या दोघांची बेरीज, तर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये या दोघांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन तर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन. बस काय लिहून आहे त्याले तर पाहतच नाही, मग तो धावते राजा. पाय मग मी काय सांगत आहो, y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट. इथं पाय जसं आहे तसंच इथं आहे. 1 मायनस कॉस 3x, 1 मायनस कॉस 3x. मधात गुणाकाराचं चिन्ह आहे. तू शिकला राजा, ए गुणिला ए म्हणजे ए चा वर्ग, ह्या गुणिले ह्या म्हणजे याचा वर्ग. मग असंच तर डोक्यात राहते, दुसरं स्टँडर्ड मध्ये नाही राहत. बोल बा पाय आता तुला शिकवतो का इथं ज्या दोघांची बेरीज आहे, ऍडिशन आहे, त्याच दोघांची वजाबाकी आहे. तर मी गावरानी ट्रिक सांगली, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. किती फास्ट लिहिता आलं. ठीक आहे, हे आहे तुमचं स्टँडर्ड जे तुम्ही असं पाठ केलं पण याला कधी वापरता नाही आलं. हे पाय पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. तर ही तो उलट वापरलं म्या. ज्या दोघांची बेरीज त्याच दोघांची वजाबाकी. तर पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. प्रॅक्टिकल नॉलेज समजते, यालेच म्हणते. जमलं का नाही? आता 1 चा वर्ग 1 असा, y इक्वल टू लॉग अंडर रूट. ट्रेनिंग देता लहानपणी शिकले, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ आहे, मिनिंग नाही माहित तो त्या पाठ. हे पण माहित आहे त्याले का बा याले हाकललं तर बा साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. परफेक्ट माहित आहे, पण त्याले काय माहित नाही का जे इथं लागते तेच इथं लागते. इथं जर 3x असन तर इथं पण का लागते बा 3x. बस हे माहित पाहिजे. तर मग इथं पाय राजा 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x. तर ह्या वरचा तर जशानं तसा होल स्क्वेअर असं 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x. तर तुझ्या तोंडातून आलं पाहिजे सर साइन स्क्वेअर 3x.
चल बोल बा. एवढं जर झालं असन तर आता काय किती सोपं आणि सुंदर वर्णन करत हाव. y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट. मी तुला शिकवलं राजा, तू पण शिकला असशील. a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर असलं तर a अपॉन b होल स्क्वेअर. काहून पाहत ह्या यालेही देते, ह्या यालेही देते. मग इथं पाय याचाही वर्ग आहे, याचाही वर्ग आहे, तर याले मांडता येते 1 मायनस कॉस 3x अपॉन साइन 3x आणि ह्या कंसाचा वर्ग. माहित आहे एवढी धडपड मी कायच्यासाठी केली? तर दिसायला लागलं असल का बा हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट कटला. कटला का नाही कटला? बिलकुल कटला. तर आता इथं मांडून राहिलो y इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन साइन 3x असा. बोल बा. तू लहानपणी तुम्ही शिकले हो का a मायनस बी अपॉन सी असलं तर आपले शिक्षक बाहेर जोरानं सांगायचे याच्या खाली मायनस याच्या खाली. आठवते का? ह्या अल्जेब्राच्या क्रिया म्हणतात याला. बोला हाय का? हेच मी इथं वापरतो लहानपणाचं. लॉग लक्षात याच्या खाली असं मायनस याच्या खाली. काय याच्यात लहानपणापासून शिकत आलो. ठीक आहे बा. आता मात्र आपण 10व्या वर्गात पहिल्यांदा शिकलो. काय शिकलो माहित आहे? पहिले तर 9व्या वर्गातच शिकतो का 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक मायनस कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. नसन माहित तर पाठ करा. बोल बा. ठीक आहे, एवढं आपण शिकलो बा. बसलं का डोक्यात? जमलं? काय शिकवलं म्या? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा या फंक्शनचं बिलकुल नाही घेतलं म्या. जेवढं माझ्यानं सोपं करता येईल पाय हात भऱ्याचं सोपं केलं तेवढं मी सोपं केलं. आता माया क्षमता संपली. आता कोणीच याले सोपं करू नाही शकत. ठीक आहे, तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. पोरं काय करतात? पहिल्या स्टेपलेस पाहिजे सोपं गिपं नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह सुटत नाही. 3-3 4-4 पानं भरते आणि चुकवून टाकते. नेवा डेरिव्हेटिव्हची दुसरा नियम का बाप डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम काय सांग. तुमच्या जेवढं दम असेल तेवढं मला सोपं करा आणि मग माझा डेरिव्हेटिव्ह घ्या तर मी तुम्हाला प्रसन्न होईल. डायरेक्ट नाही. आणि दुसरी विद्यार्थी मित्रांनो, डेरिव्हेटिव्हची मेथड जर बदलली तर उत्तर बदलते. हे लक्षात ठेवा. तुमचे परीक्षक जे असतील तुमचे सर लोक का जे बोर्डाचे पेपर तपासतात त्यांना विचारा. प्रत्येक विद्यार्थ्याची मेथड वेगळी असली तर उत्तर वेगळं असते. एक डेरिव्हेटिव्ह आणि एक इनडेफिनाइट इंटिग्रेशन. म्हणून हे कदापि नका मनात आणू का उत्तर माग पुस्तकात जे देऊन असेल ते मान नाही आलं तर चुकलं. तुमची मेथड न त्यांची मेथड सोडवण्याची वेगळी असली तर उत्तर बदलतात. विचारून घेता तुमच्या शिक्षकांना. मात्र जे बोर्डाचे पेपर तपासते त्यांना पक्क माहित असते. आता मी याले सोडवतो आहे ना. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy ना dy बाय dm. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इथं जे आहे कोणाचा घेतला? log चा. इथं जे आहे ते तर लिहास लागते. बोल बा असं. ठीक आहे. आता याचा पण घ्या लागल तर असा कंस. तर आता पहिले केलता कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक आहे ना इनटू कॉट. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इनटू कॉट. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते तरच डोक्यात बसल. कोणाचा घेतला? कोसेकचा घेतला. 3x चा नाही घेतला तर इथं लिहायचं 3 मायनस. तर ह्या असा ब्रॅकेट मायनस. ठीक आहे. आता पाय असा करतो.
कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. तर भाऊ इथेच मी सांगत आहो इथं बसत नाही तर इथं लिहू मायनस ह्या वाला ब्रॅकेट केला कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते आहे ना. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह तर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि असा ब्रॅकेट. आता समजलं का पायमा नाही तर पुन्हा सांगतो dy बाय डी आता बसून जाईल 1 अपॉन या वाला कोसेक 3x मायनस कॉट 3x. ठीक आहे बाबा. हा 3 पहिले लिहितो मायनस या वाला 3 कोसेक 3x कॉट 3x मायनस मायनस प्लस. समजते असा या कंस इथं आहे ना हा वाला मायनस मायनस प्लस इथं लिहिला म्हणून ह्या प्लस हा 3 पहिले लिहायचा कोसेक स्क्वेअर 3x. चल बोल बा. एवढं जर झालं असल तर ह्या तुमचा पूर्ण ब्रॅकेट. आता काय करतो नेहमी लक्षात ठेवा प्लसचं पद पहिले लिहायचं आणि मायनसचं पद नंतर लिहा. तुम्ही म्हणता सर असं काऊन तर जे कच्चे विद्यार्थी असतात त्यांना लवकर समज. का रे बा मायनस आहे ना मायनस 5 प्लस 6 असं नाही लिहिलं. हे लिहिलं तर फरक नाही पडत पण फॅशन कशी आहे 6 मायनस 5 याच्यात जो गोडवा आहे तो याच्यात नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा काय सांगत हाव बाबा एक स्टेप वाढल पण समजल सर्व्याला ज्याले समजते त्याचं तर काहीच प्रॉब्लेम नाही. कोसेक 3x मायनस कॉट 3x असं हा प्लसचा पद आहे तर ह्या पहिले लिहा कोसेक स्क्वेअर 3x. हा मायनसचा आहे तर ह्या नंतर लिहा. शेवटपर्यंत आपल्याला उत्तर काढायचं आहे असं. मग आता dy बाय dx इज इक्वल टू इथं 3 आहे इथं 3 आहे 3 कॉमन निघला. इथं कोसेक आहे इथं कोसेक आहे कोसेक कॉमन निघला म्हणजे कोसेक 3x कॉमन काढला. ह्या पूर्ण निघला 2 पैकी 1 निघला तर 1 राहिला असं मायनस ह्या 3 निघला ह्या पण निघला तर ह्या राहिला असं भागिले या वाला आहे कोसेक 3x मायनस कॉट 3x. भाऊ या वाला टर्म आणि हे वाली टर्म कटली आणि उरलं किती 3 कोसेक 3x. तर मित्र हो हे उत्तर मी इथं लिहून राहिलो कारण जागाच नाही आहे. कसं मांडता येते dy बाय dx इज इक्वल 3 कोसेक 3x कोसेक 3x आहे ना. हे उत्तर आलं असेल तर आपलं बरोबर नाही तर आपलं चुकलं तर बा लक्षात ठेवा आणि ईश्वराची कृपा आहे आपल्यावर तर मग 3 कोसेक 3x हेच तुमचं उत्तर आहे. तुमचं 13वं गणित झालं. 14वं पाहून घ्या. पहा पुन्हा 14वं गणित सांगत आहोत. हे प्रॉब्लेम आहे बा y इज लॉग log of under root 1 plus cos 5x by 2 upon 1 minus cos 5x by 2. कसं लिहायचं बा तर लेट y is equal to log आहे ना असा कंस करायचा अंडर रूट 1 plus cos 5x by 2 upon 1 minus cos 5x by 2. चल बोल बा. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे का बा पुन्हा डोक्यात आलं पाहिजे का सर इथं जे 2 पद आहेत तेच 2 पद इथं आहे तर बा रॅशनलायझेशन करायला कोणता त्रास जाते. कोण म्हणते नाही जमत बिलकुल जमते. मी आता सांगलं ना कोणताही चॅप्टर राहू द्या एकच लक्षात ठेवा का जे वर्त पद असन तेच पद खाली पाहिजे. झालं रॅशनलायझेशन फिट करून टाका तुमचं प्रॉब्लेम सोपं होईल. त्याच्या एवढं दुसरी कोणतीही सोपी मेथड लागणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. लॉग ऑफ असं अंडर रूट इथं काही अक्कल लावायचं कामच नाही आहे. भर लिहायचं असं 1 मायनस कॉस
5x/2. अहो हे तर कॉपी लहान पोराली करताय. इथं मायनस आहे, हेच घ्यात आहे, मायनस असलं तर प्लस घ्या. हायस का त्याच्यात याच्यासाठी डोकं थोडं लागते काही. 1 + cos 5x/2 हे झाला तयार. ह्या ब्रॅकेट पुन्हा कसं डोक्यात आणायचं, बिलकुल लाईट मध्ये घ्यायचं. त्याने भेलं का गेलं, त्याने भेवाळून टाका. इथं पाय ज्या दोघांची बेरीज त्याच दोघांची वजाबाकी. तर डोकं कसं लावायचा, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. बस असं गावरानी पद्धतीनं बोलत जायचं, चुकल्याचा विषय संपला. इथं पाय जे हाय तेच इथं आहे, मधात गुणाकार आहे, म्हणजे ह्या गुणिले ह्या म्हणजे याचा वर्ग. असं पद्धतीनं आपल्या मातृभाषेत विचार केला तर मग आपलं सोपं होते. ठीक आहे, ह्या गुणिले ह्या म्हणजे याचा वर्ग. तर मग असा कंस करायचा आणि इथं वर्ग करायचा. ठीक आहे, हे एवढा मोठा पाय अंडर रूट आहे. तर बा याले पण अंडर रूट असा द्यायचा. थोडस व्यवस्थित पाहून घ्यायचा, कारण अडचणीमुळे त्रास होत आहे. ठीक आहे, आता एवढं जर झालं असन तर x चे पुन्हा इकडं बसवास लागते, नाही तर फजिती. 1 चा वर्ग 1. 1 - cos² म्हणजे sin² आताच शिकवला. म्हणजे y = log असा ब्रॅकेट. ह्या अंडर रूट ह्या जशानं तसा 1 + cos 5x/2 होल स्क्वेअर अपॉन 1 - cos² x = sin². याने जे लागून आहे ते लिहा लागते. एवढं ट्रेनिंग दिलं. बोला कसं शिकवलं, a²/b². तर याले कसं मांडायचं, तर याले मांडायचं y = a²/b² म्हणजे a/b कंसाचा वर्ग. हेच मी इथं लिहून राहिलो. 1 + cos 5x/2 अपॉन sin 5x/2 असं. ह्या असा व्यवस्थित मांडा, असा कंस करा, इथं वर्ग लिहा. बोला या डिफरन्शिएशन लिहून आहे त्याचं काही काम नाही आहे. असं सर्वांनाच माहित आहे का डिफरन्शिएशनच चालू आहे, एवढं तर तुम्हालाही माहित आहे. तर बा ह्या आता व्यवस्थित दिसत असा. जमलं का नाही. वर्गन वर्गमूळ स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला म्हणजे कसं मांडता येते. तर बा y = 1 + cos 5x/2 अपॉन है ना sin 5x/2 असं. आता शिकवलं काय शिकवलं, a+b/c असला तर a/c + b/c. ह्या अधिक ह्या भागिले ह्या म्हणजे ह्या भागिले ह्या अधिक ह्या भागिले ह्या. हेच मी करणार आहो, दुसरं काहीच करणार नाही. बोल पहा असं जागा वाचवत आहो. हे वाली स्टेप इथं लिहून राहिलो. म्हणजे बा y याच्या खाली 1/sin 5x/2 असं प्लस cos/sin cos 5x/2 भागीला sin 5x/2. अळाच्या भाषेत समजते. याच्या खाली अधिक याच्या खाली असं. म्हणजे y = 1/sin म्हणजे कोसेक 5x/2. हा तर फॉर्म्युलाच आहे. cos/sin म्हणजे cot 5x/2 असं. बोल हाय ना. फक्त आपल्या हातानं लिखाणाची चूक काय झाली तर ते ट्रेनिंग देता. चुकलं जिकलं नाही आहे, फक्त विसरून गेलो का बा इथं लॉग आहे दिसते का डोळ्यानं. तर हे तर अवधानाच्या होणाऱ्या सिली मिस्टेक म्हणतात. तर ते दुरुस्त करत y = log असं. याले ब्रॅकेट असं y = log. जमलं का नाही, सब जमून जाते. आता याले इथं थोडस सेटिंग करतो बा. ठीक आहे असं बसते का डोक्यात. थोडं आता त्रास, थोडा आता विसरून तर गेलं बा. y = log
असं झालं का नाही सेटिंग असं याले पण असंच करून टाकू y = log असं ठीक आहे या वाला तयार झाला आता काही नाही सुटत हे झालं सिंप्लिफिकेशन आता घ्या आता डेरिव्हेटिव्ह हे इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x ठीक आहे हे मैदानात लिहून राहील dy by dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ log असं काय आहे बा कोसेक 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 5x/2 5x/2 प्लस cot 5x/2 या झाला 5x/2 ह्या वाला ब्रॅकेट बोल पहा जमलं का नाही dy by dx = log चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे ना याले जे लागून आहे ते तर लिहास लागते याले जे लागून आहे ते तर लिहास लागते ठीक आहे शाई खतम झाली 1 मिनिट पहा log चा डेरिव्हेटिव्ह 1 असा कोस आहे ना याले जे लागून आहे ते तर लिहास लागते ठीक आहे बा कोसेक 5x/2 प्लस cot 5x/2 असा लिहायचा पहा असा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला लॉगचा घेतला कोसेकचा या अंदरच्याचा नाही घेतला तर कोसेकचा डेरिव्हेटिव्ह तर इथं गुणाकाराचं चिन्ह असा ब्रॅकेट कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक तर मित्र हो इथं बसणार नाही मायनस कोसेक याले जे लागून आहे ते तर लिहास लागते इनटू मायनस कोसेक x cot x म्हणजे cot 5x/2 इथं प्लस आहे तर इथं लिहायचं प्लस cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते लक्षात घ्या काय सांगत आहो पुन्हा एकदा ठीक आहे इथं बसलोच नाही म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार कसं करू हो पहा dy by dx इथून लिहिणं सुरू करत आहोत dy by dx असं ठीक आहे dy by dx log चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते कोसेक 5x/2 प्लस cot 5x/2 असं कोणाचा घेतला लॉगचा घेतला 1 ठीक आहे त्याले जे लागून आहे ते पण लिहिलं आता याचा डेरिव्हेटिव्ह म्हणून इथं कंस करायचा कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक cot तर या झाला cot त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते म्हणून लिहून टाकला असा काय रे बा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला कोसेकचा याचा नाही घेतला 5/2x तर कॉन्स्टंट आहे 5/2 तो बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून इथं लिहा लागल 5/2 है ना आता ह्या प्लस cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर म्हणून ह्या झाला मायनस कोसेक स्क्वेअर त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह 5x/2 मधून 5/2 बाहेर निघला आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही हा कंस पूर्ण आता तुम्ही आले रस्त्यावर बोल पा एवढं समजलं का मग एवढं जर समजलं असल तर मन लावू नाही इथं लिहित dy by dx = 1 cosec 5x/2 plus cot 5x/2 असं ठीक आहे पाहायचं कसं
तर मग या पदात कोसेक 5x/2 आहे, इथंही कोसेक 5x/2 आहे. हाही मायनस आहे, हाही मायनस आहे, म्हणजे मायनस कोसेक 5x/2 हे काढलं कॉमन. ह्या कॉमन काढला तर बा ह्या राहिला 5 आहे ना, 5/2 इथंही आहे आणि इथंही आहे, तर हे बी तर काढून टाका आणि ह्या मायनस बी काढा. आता मायनस निघला, 5/2 निघला, कोसेक वाला निघला, तर फक्त याच राहिला cot 5x/2 असं. मायनस कॉमन निघला तर अंदर प्लस राहते, दोन पैकी एक निघला तर एक राहते. इथं लिहितो बा कोसेक 5x/2 असं. एकदा याले व्यवस्थित डबल लिहून देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. dy/dx = 1/, हे लिहून राहिले कोसेक 5x/2 प्लस cot 5x/2 असं. हे पद आहे ना ह्या वाला, तर ह्या -5/2 कोसेक एवढा आहे, तर ते एवढं एवढं म्हणजे इथं येऊन जाते, म्हणजे व्यवस्थित बसल. 5/2 हा वाला कोसेक 5x/2. चल बोल बा. आता हा ब्रॅकेट आहे, ह्या वाला ब्रॅकेट आहे ना, 2 + 3 लिहा का 3 + 2 लिहा, सारखंच होते. म्हणजे cot 5x/2 अधिक कोसेक 5x/2 लिहा का कोसेक 5x/2 अधिक cot 5x/2 लिहा, असं सारखंच पडते. फायदा माहित आहे, ह्या वाला टर्म आणि ह्या वाली टर्म कटली आणि तुमचं उत्तर राहिलं dy/dx = -5/2 कोसेक 5x/2. मित्रो हेच उत्तर पाहिजे. ठीक आहे, पहा मग कसं सांगत आहो, पाहूनच घेऊ. की तू आहे पाहत 14 कुठं गेलं, तिसरा प्रश्न. 14 -5/2 कोसेक 5x/2 बरोबर आहे.